श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पिंपळनेर येथील निळकंठ नगरात हळदीच्या कार्यक्रमापूर्वी नातेवाईकांमध्ये झालेल्या वादात धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा मराठा पंचमंडळ शिवजयंती उत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन। 2 सराईत चोरट्यांना जेरबंद करीत शहरातील 2 घरफोडीचे गुन्हे अवघ्या 24 तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू एकता शिवजयंती उत्सव समितीतर्फे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न। लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवराय या विषयावर व्याख्याते अशोक बांगर यांचे व्याख्यान संपन्न। नरडाणा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करीत काढण्यात आली शोभायात्रा। लोकजनशक्ती पार्टीतर्फे शिवजयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन। आणि साक्री रोडवरील श्री संस्कार मतिमंद मुलींची शाळा व कार्यशाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील निळकंठ नगरात हळदीच्या कार्यक्रमापूर्वी नातेवाईकांमध्ये झालेल्या वादामुळे धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडल्यामुळे खळबळ उडाली आहे। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील निळकंठ नगरात गोसावी समाजाच्या लग्न कार्यादरम्यान झालेल्या चाकू हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झाले। सदरची घटना गुरुवारी दुपारी सुमारे 1 वाजेच्या सुमारास घडली। यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पिंपळनेर येथे हळदीच्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री व सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वादाची ठिणगी पेटलेली होती। साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअप ॲपवर आक्षेपार्ह संदेश व व्हिडिओ प्रसारित केल्याने तणाव वाढला होता। यातूनच लग्नस्थळी अचानक कुरापत काढून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार, सुरेशगीर मोजगीर गोसावी, साहिल सुरेश गोसावी यांचा मृत्यू झाला। तसेच पंकज अशोक गिर, सुरेश सुपडूगीर आणि सागर गोसावी यांच्यासह 1 जण गंभीर जखमी झाले। त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। गंभीर जखमींपैकी एकास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे। दरम्यान या आरोपीतील 3 आरोपी ब्रेझा कारद्वारे गुजरातकडे पळत असल्याची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी पुढील गावातील नागरिकांना संदेश देत रस्त्यावर वाहतूक ठप्प करण्यास सांगितले व नागरिक रस्त्यावर जमल्यानंतर ओटाबरी या गुजरात बॉर्डर घाटात वाहन अडवण्यात आल्यानंतर सोनगड गुजरातच्या 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। कांतीलाल गोसावी वय 42, जसवंत गोसावी वय 36 व चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मी अशोक गिरे, माजी नगरसेवक साक्री, भटके उमुक्त हक्क परिषद उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख। इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषाची मुलीचं लग्न होता। विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता। त्यांनी पत्रिका दिली। मुलगी पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे। तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक त्यांचे जे ना राहणीमान सर्व आहे ना ते लोकांना कोणाला बी भांडतात। तर त्यांनी स्टेटस टाकला की पिंपळनेर लग्नामध्ये 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमचं काय अस्तित्व आहे ते संपू। तर मी रात्री मुंबईला होतो। मुंबईहून येताना 11 वाजता पिंपळनेर इथं माझ्या भाषाकडे गेलो। म्हटलं भाऊ हे लोक असे स्टेटस टाकताय तर स्टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे ग जेणेकरून भांडणं होणार नाही। पण तरी माझ्या मनात धाक होता। माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही, तुम्ही या बिंदास म्हणे आज साखरपुडा आहे म्हणे, रात्री हळदी आणि उद्याचं लग्न आहे म्हणे, तुम्ही यात म्हटलं बघा। तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला। जयू अण्णाला साक्रीहून निघताना साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साक्री पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो की जेणेकरून माझ्या मनात धाक होता की भांडणं होतील। कोणाच्या लग्नात जर भांडणं झाले तर त्याच्या ते भांडणामुळे कोणाच्या लग्नाचं नुकसान व्हायला नको म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे तर त्यांनी जेवढे स्टेटस टाकलेले होते ते स्टेटस मी तिथं दाखवले। पण अण्णांनी साहेबांना फोन केला। अण्णांनी साहेबांना फोन केला असताना साहेब आज शिवजयंती छत्रपती शिवजयंती असल्यामुळं साहेब कार्यक्रमाला होते। तर अण्णा बोलले भाऊ म्हणे एक काम करू आपण संध्याकाळी म्हणे
तिथं जाऊ म्हणे आणि साहेबांशी भेटून घेऊ. आता म्हणे ते नवरीवाल्याच्या बापाला भेटून येऊन जात. आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते, चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व. जसे आम्ही गेलो, बसायला गेलो, तिथं बोलायला गेलो, तर बोलताना आम्ही बोललो, म्हटलं भाऊ असे असे स्टेटस का बरं ठेवता, कोणाचं लग्न होऊ द्या असं तसं. त्यांनी मागं पुढं विचार केलाच नाही. माझा भाऊ आहे, माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी, सुकडूगिरी गोसावी, त्याला डायरेक्ट मारून टाकला. जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला, त्याला बी घाव मारला. सुरेश गिरीचा पोरगा गेला, त्याला बी घाव मारला. सुरेश गिरीचा भाषा गेला सागर गोसावी, त्याला बी घाव मारला. आणि माझा पोरगा गेला, त्याला बी घाव मारला. त्या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवली आहे. आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनला विनंती करतो, जर ह्या लोकांना कमीत कमी 5-6 लोक आहेत, त्यांचे नाव सांगतो मी तुम्हाला. कानागिरी, झुलालगिरी गोस्वामी, राहणार सोनगड, बाप्पा सीताराम नगर, जसवंत गोपाल गोस्वामी, राहणार सोनगड, जतीलाल, त्याच्यानंतर अनिलगिरी हटुगिरी गोस्वामी सोनगड, त्याच्यानंतर सोनूगिरी गोस्वामी सोनगड, विजूगिरी हटुगिरी सोनगड गोस्वामी आणि कमलेशगिरी शंभूगिरी गोस्वामी सोनगड. अजून काय बाकीच्यांचे नाव माहिती नाहीये, काय असले तर आम्ही नाव तुम्हाला कळवू. परशु शंभू गोसावी ह्या लोकांनी मिळून पूर्णपणे प्लॅन वाईज या आमच्यावर अत्याचार केलेला आहे. याच्यापूर्वी माझ्यावर बी सोनगड मध्ये एक वेळा कार्यक्रमात मला तिथून त्यांनी पळवलं आहे. पण मी एक सामान्य कार्यकर्ता असून मला समजतं म्हणून मी माझा निघून आलो, त्यांच्या काय नादी लागलो नाही. त्यांच्या हे कारण नेहमी त्यांच्या असतं. पण ते झालं. पण आज माझ्या पोरगासारखं माझ्या पोरग्याला मला खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी रात पाटला गाडी सोबत चालणारा देवेंद्र ज्ञानेश्वर पवार याचा काय संबंध नसताना त्या पोराचा बी डेट झाली आहे. आणि माझा भाऊ सुरेश गिरी गोसावी याची डेट झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा मराठा पंचमंडळ शिवजयंती उत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा मिरच्या मारुती मराठा पंचमंडळ शिवजयंती उत्सव समितीतर्फे शहरातील रामभाऊ दाढेवाले खुंट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नेते माजी आमदार राजवर्धन कदमबाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. शिबिरात अनेक तरुणांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात हातभार लावला. या प्रसंगी हरिश्चंद्र वाघ, राजेंद्र इंगळे, ऋषिकेश चव्हाण, भावेश फरताडे, चेतन मराठे, मोहित वाघ, खंडेराव परवणे, देविदास मोहिते, कुणाल फरताडे, आदित्य साळुंके, शुभम चव्हाण, शुभम पाटोळे, गौरव पवार, विराज परभणे, संदेश साळुंके, प्रणय चव्हाण, प्रणय शिंदे, हर्षराज साळुंके, यश शिंपी, साई चव्हाण, कृष्णा आवळकंठे, रुद्रा जिरेकर, कल्पेश एरडावकर, धीरज एरडावकर, ओम मोहिते, यशराज मोहिते आदी उपस्थित होते. जय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा धुळे जिल्हा मिरच्या मारुती मराठा पंचमंडळ व दिगंबरी व्यायाम शाळा यांच्यातर्फे आयोजित रक्तदान शिबिर आम्ही सर्व मित्र परिवार आयोजित करतो. दरवर्षी आम्ही 150 ते 200 बाटलीचा आमचा अंदाज असतो. इथे प्रत्येक रक्तदात्यास एक पाण्याचा जार 20 लिटरचा आणि सर्टिफिकेट दिले जाते. तरीही आपण अखंड 8 वर्षापासून आम्ही रक्तदान शिबिर राबवत आहोत. तरी आम्हाला दरवर्षी येथे रक्तदान शिबिरचा उत्स्फूर्त म्हणजे खूप चांगला प्रतिसाद मिळतो. बाकी आमचं हे रक्तदान शिवजयंतीनिमित्त चालूच राहणार आहे आणि आमचा दरवर्षीचा अंदाज असतो 250 ते 300च्या आसपास असा माझ्या रक्तदान शिबिरचा अंदाज असतो. बस जय महाराज. शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. तरी इथे रक्तदान शिबिरचा अंदाज आमचा 150 ते 200 लोकांचा असतो. तर आम्ही प्रत्येक रक्तदात्यास एक पाण्याचा जार 20 लिटरचा व सर्टिफिकेट देण्यात येते. आज आम्ही हे रक्तदान शिबिर 8 वर्षापासून राबवत आलो आहे. तरी हे इथून पुढे शिवजयंतीनिमित्त हे रक्तदान शिबिर अखंड चालू राहील. जय महाराज. धुळे शहरातील 2 घरफोडींचे गुन्हे अवघ्या 24 तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले असून
2 सराईत चोरट्यांना जेरबंद करीत त्यांच्याकडून 90,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. धुळे शहरातील 2 घरफोडीचे गुन्हे अवघ्या 24 तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले असून 2 सराईत चोरट्यांना जेरबंद करीत त्यांच्याकडून 90,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 14 ते 17 फेब्रुवारी रोजीच्या दरम्यान शहरातील अभय कॉलेज जवळील रामनगर येथील प्लॉट नंबर 31 मधून अज्ञात चोरट्यांनी 45,950 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने तसेच इन्व्हर्टर व बॅटरी चोरी केली होती. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दिनांक 15 ते 17 फेब्रुवारी रोजीचे दरम्यान मनोहर टॉकीज मागील अमरनगर येथे पंकज मेकले यांच्या राहत्या घरातून 96,000 रुपयांचे सोने चांदीचे दागिने व रोकड चोरीस गेली होती. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. या दोन्ही घटनांची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीजन्य पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. तपासांती रेहान उर्फ पोपण्या फरीद पठाण वय 20 राहणार अंबिकानगर पत्रेवाली मस्जिद जवळ धुळे व शाहरुख शेख सलीम वय 20 राहणार अंबिकानगर पत्रेवाली मस्जिद जवळ धुळे यांनी हे दोन्ही गुन्हे केल्याची माहिती समोर आली. त्यानुसार दोघा संशयितांना कॉटन मार्केट यार्डच्या मागील भागातून ताब्यात घेण्यात आले. त्यांची पथकाने सखोल चौकशी केली. या चौकशीत त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेले 60,500 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व एक 30,000 रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 90,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. अशा प्रकारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासात दोन्ही सराईत चोरट्यांना जेरबंद करून पोलीस ठाण्यात दाखल असलेले घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे, पोलीस अंमलदार मुकेश वाघ, शशिकांत देवरे, राहुल सानप, आरिफ पठाण, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे, हर्षल चौधरी आदींनी केली. शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी रविवार सोमवार या 3 दिवसाच्या रात्रीचा फायदा घेऊन 2 आरोपींनी 2 ठिकाणी घरफोडी केल्याचे निष्पन्न झालेले होते. त्या अनुषंगाने आझादनगर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचे गुन्हे दाखल होते. अज्ञात आरोपींची गोपनीय माहिती मिळून त्यांचा शोध घेण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी आदेशित केलेले होते. त्याप्रमाणे EPI श्री नामदेव सहारे त्यांच्याबरोबर आरिफ पठाण, राहुल सानप, सुशील शेंडे, शशी देवरे, मुकेश वाघ आणि धर्मेंद्र मोहिते तसेच हर्षल चौधरी या टीमने आरोपींच्या CCTV फुटेज तसेच गोपनीय माहिती काढून त्यांचा शोध घेतला असता संशयित आरोपी यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे विचारपूस केली. त्यांनी संशयित मुद्देमाल जवळपास 90,500 किमतीचा सोन्याचे चांदीचे दागिने, त्याचप्रमाणे इन्व्हर्टर व त्याची बॅटरी तसेच त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल जी संशय आहे की ती सुद्धा चोरीची आहे अशा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं मुद्देमाल रिकवर करून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आम्ही याद्वारे सर्वांना आवाहन करेल की आपापल्या घराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोर्चमधील लाईट सुरू ठेवणे, त्याचप्रमाणे परिसरामध्ये CCTV लावण्याचा प्रयत्न करणे या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त गल्ली नंबर 5 येथील हिंदू एकता शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवरायांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील गल्ली नंबर 5 येथील हिंदू एकता शिवजयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजी महापौर कल्पना महाले, हिरामन गवळी, हर्षकुमार रेलन, कुमार मराठे, विजय पाचापूरकर, मनीष शर्मा, संजय अग्रवाल, पवन जाजू, अनिल थोरात, तुषार भागवत, विक्की माले, सागर लाड, विजय गवळी, वसंत चौधरी, लालू गवळी, प्रमोद चौधरी, योगेश गवळी आदी उपस्थित होते. यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली त्याबद्दल त्यांचे गणेश शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं मी जाहीर आभार मानतो. आणि सर्वांना एक आनंदाची बातमी की महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी गेल्या अनेक वर्षापासून बेकायदेशीर प्रमाणे मुस्लिमांना अल्पसंख्याक असताना 5% CBSE देऊन मराठा समाजाचीही पिळवणूक केली.
आणि मराठा समाजाचे नेतेच म्हणायचे की मुस्लिमांना सुद्धा सीबीएसई द्या, परंतु गेल्या 15 वर्षापूर्वी सीबीएसई हा GR नसताना सुद्धा त्यांना त्याच्या सवलती देण्यात आल्या होत्या. त्या GRचा त्या सवलती पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्य साधून महाराष्ट्राला दिलेलं आहे आणि त्यांच्या त्या सीबीएसईच्या सवलती रद्द केल्याबद्दल मी हिंदू एकता संघटनेच्या वतीनं, ओबीसी आघाडीच्या वतीने, महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री साहेब आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाचा मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो, जाहीर आभार मानतो, जाहीर आभार मानतो. हे छत्रपती शिवराय तुम्ही जन्मलाच नसता, इतिहास वेगळा असता, याहुनी निराळा असता, हा देश असा मग नसता. तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणात तुळस, तुम्ही नसता तर नसते दिसले मंदिरांचे कळस, तुम्ही नसता तर भक्तजनांच्या नसता कुंकुम भारी, तुम्ही नसता तर सुहासिनींच्या नसता गंध कपाळी. हे छत्रपती शिवराय आणि म्हणून तुम्ही जन्मला म्हणून थांबले पाशवी थैमान, तुम्ही जन्मला म्हणून राहिला सतीचा सन्मान, तुम्ही जन्मला म्हणून आजही हिमालयाची सह्याद्रीची उंच उंच मान. हे छत्रपती शिवराय, हे छत्रपती शिवराय. ही कवी नागेश श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेतर्फे आयोजित 3 दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवसाचे लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवराय या विषय पुष्पाचे शिवव्याख्याते अशोक बांगर यांनी गुंफन केले. श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेतर्फे 3 दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी शिवव्याख्याते अशोक बांगर यांनी लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवराय या विषयावर विषय पुष्पाचे गुंफन केले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे व माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन माजी आमदार कुणाल पाटील, उपाध्यक्ष प्रफुल्ल सिसोदे, डॉक्टर ST पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे, खजिनदार गुणवंत देवरे, डॉक्टर शिवाजी पाटील, प्राचार्य GD पाटील, प्राचार्य प्रवीण नवसारे, प्रशासनाधिकारी प्रमोद पाटील तथा संस्थेचे व जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भगवान गर्दे यांच्यासह सर्व शाखा प्रमुख, सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिजाऊ वंदना मनीषा गोसावी यांनी गायले तर सूत्रसंचालन डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी, डॉक्टर अनिता देवरे, प्राध्यापक स्नेहल सूर्यवंशी यांनी केले. शिवाजी महाराज वयाच्या 32व्या वर्षी निधड्या छातीने मृत्यूची झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज व ज्यांनी छत्रपती शिवरायांना घडवलं आणि वाढवलं अशा असणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण भारत देशाची व्यवस्था चालते असे असणारे भारतीय राज्यघटनेचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व ज्यांनी समाजामध्ये समता, एकता व विकासाचा संदेश दिला असे असणारे क्रांतीसूर्य महात्मा फुले व ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला अशा असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना वंदन करून व त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. मी वैष्णवी जितेंद्र माळी, महात्मा फुले विद्या प्रसारक संस्थासी बापूसाहेब गदमाळे गुरुजी येथील 11वीची विद्यार्थिनी, संस्थेचे अध्यक्ष मिलिंदभाऊ सोनवणे व सर्व संचालक मंडळ, प्राचार्य ए बागुल सर व ज्यांनी मला मार्गदर्शन केलं असे असणारे श्री संदीप सोनवणे सर व माझे वडील व जीवराम महाराज सूर्यवंशी कापडणेकर व सर्व शिक्षक बंधू भगिनी, बाबासो कुणालजी रोहिदास पाटील म्हणून शिवरायांची नररत्न नरमाजाचं नाव उज्ज्वल करतात आणि आपल्या अफाट धैर्याने या स्वराज्याचं रक्षण करतात अशा श्रेष्ठ व्यक्तींना नररत्न असं म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ गड किल्ले जिंकले नाहीत तर त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसं घडवली. स्वराज्य हे एका राजाचं स्वप्न नव्हतं तर ते 18 पगड जाती धर्मांच्या माव्यांनी आपल्या रक्ताने सिंचलेलं एक मंदिर होतं. 70 मध्ये दिलेरखान आरा, बुराणपुरा व नाशिकच्या दिशेनं या नाशिकच्या प्रांतातले काही किल्ले हे मराठ्यांनी जिंकले होते आणि त्यातलाच एक किल्ला होता कणेरागड. दिलेरखान या कणेरा गडावर येणार याची गुणगुण मराठ्यांना लागली, पण त्यातच एक सरदार, त्याचं नाव रामजी पांगेर आहे.
तर अवघ्या 700 माऊनीशी त्या कन्नडराच्या पायथ्याशी उभा होता. आज ना उद्या हा दिलेर खान स्वराज्यात घुसणार आणि त्याला या स्वराज्यात घुसता येऊ नये म्हणून हा रामजी पांगेर अवघ्या 700 मावळ्यांनिशी त्या कन्नडगडाच्या पायथ्याशी बसता घालत बसला होता. रामजी पांगराला कळालं दिलेर खान पठाण येतोय. 30,000 फौजीनिशी मोठा हट्टी आणि चिवट दिलेर खान पराक्रमी भयान. अहो दिलेर आणि प्रसंगी मरणाला हसत हसत सामोरी गेली. अहो ज्यांच्या शौर्यामुळे मृत्यूही थरथर कापला अशा असणारे तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा माल्यांसारखे हिरेनी आपल्या रक्ताने या स्वराज्याचा पाया रचला. कोणीही घ्याव, तानाजी, बाजी, यसाजी, कोणाजी, दौलत खान, मदारी, मेहतर, सिद्धी, हिलाल, कोणीही. प्रत्येकाचं आयुष्य सांगतं की कसं जगावं आणि कसं मरावं. एक एक तोडणाऱ्या लंडग्याचे आत्मे शहरले असतील, शिर कापणाऱ्या सैतानाचे हात हे थरथरले असतील. राजे, हात हे थरथरले असतील. इथल्या मातीत स्वतःच्या देहाचं आत्मबलिदान देणारे धर्मवीर धर्मरक्षी शिवपुत्र संभाजीराजे यांना तुम्हा सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरांनी, एवढंच नाही, शिल्पकारांनी, कलाकारांनी, कवींनी कैलास उभा केला. शिल्पकारांनी या महाराष्ट्राच्या दगडाला हसायला लावलं, बोलायला लावलं, रुसायला लावलं. एवढंच काय तर इथल्या संत महंतांनी या महाराष्ट्राचा स्वर्ग निर्माण केला. 700 वर्षापूर्वी, खरं तर 700 वर्षापूर्वीचा आमचा महाराष्ट्र हा सुख समाधानाने संपन्न असा महाराष्ट्र होता. संतांचा हा महाराष्ट्र ईश्वर विष्णांची मांदियाळी गात होता. एवढंच काय तर या महाराष्ट्रातील पंढरीवर वारकऱ्याचा वारकरी ध्वज, तर जवळच असणाऱ्या देवगिरीवर, देवगिरी माहितीये का, आणि तितक्याच आवेशानं खरारक्त महाराष्ट्रावर चालून आल्या 8,000 पठाण महाराष्ट्राच्या सीमेवर दाखल झाला. कधी या पठाणांचा युद्धपुकार आसमान फाळत होता, धूळ उसळत होती, घोड्यांच्या बेहोश तापाखाली जमीन चेंगरत होती. महाराष्ट्राच्या सीमेवर हंबरड्यानी किंकाळ्या फुटत होत्या. महाराष्ट्राच्या सीमेवर फुटणारे हंबरड्यानी किंकाळ्या देवगिरीच्या यादव राजाच्या कानी गेल्या. पण त्याही उशिरा. तोपर्यंत पठाण नर्मदा पार करून सातपुडा पर्वत चढून 100 कोस महाराष्ट्रामध्ये घुसला. होता महाराष्ट्राचा सेनापती आणि देवगिरीचा राजपुत्र आपल्या सैन्यासह तीर्थयात्रेला गेल्याची बातमी याच माणसानं अल्लाउद्दीन खिलजी पठाणाला दिल्लीला पाठवली. त्याच्याही पुढे जाऊन अल्लाउद्दीन खिलजी पठाणाच्या आक्रमणाच्या बातम्या दडून ठेवल्या आणि त्याच्याही पुढे जाऊन अल्लाउद्दीन खिलजी पठाणाच्या मार्गावरील आपल्या शूर परमप्रतापी सरदाराला अल्लाउद्दीन खिलजी पठाणास अटकाव न करण्याचे सक्त 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 आदेश दिले. त्यामुळेच विनाटकाव बिनभोबाट अल्लाउद्दीन खिलजी पठाण देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याला आला. सांगितलं किल्ल्यामध्ये धान्याची पोती भरून ठेवा, तोफ्याचा दारुगोळा ओला करा आणि आपल्या सर्व चोरवाटा बंद करा. मात्र पुन्हा एकदा गद्दारी झाली. किल्ल्यामध्ये धान्याऐवजी मिठाची पोती भरून ठेवली, तोफ्याचा दारुगोळा ओला केला आणि आपल्या सर्व चोरवाटा पठाणांना दाखवल्या. शिंदखेडा तालुक्यातील नाडाणा येथील ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिसोदे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै भाऊसाहेब MD सिसोदे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ व श्रीमती RM सिसोदे कला कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शोभायात्रेचेही आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे चेअरमन संजय कुमार सिसोदे यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे व शिवराज्याभिषेक तैलचित्राचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानंतर महाविद्यालयापासून बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत लेझिम पथक व सजीव देखाव्यांसह शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ सिसोदे, ज्येष्ठ संचालिका संजीवनी सिसोदे, प्राचार्य डॉक्टर PS गिरासे, उपप्राचार्य डॉक्टर UG पाटील, उपप्राचार्य डॉक्टर NK पाटील, उपप्राचार्य प्राध्यापक ST वांबरे, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय डिवरे, सदस्य प्राध्यापक MP नगराळे, डॉक्टर AP निकम, डॉक्टर PG सोनवणे, प्राध्यापक डॉक्टर AR वसावे, डॉक्टर BM पाटील, डॉक्टर DA भारती, प्राध्यापक MJ मासुळे, प्राध्यापक सारिका पाटील, प्राध्यापक सोनाली शिंदे, प्राध्यापक अनिता मोरे, श्री आरो पाटील, प्राध्यापक SM सिसोदे, दिनेश बोरसे, संदीप निकम आदींनी केले होते. कैलासवासी भाऊसाहेब मदी सिसोदे कला, वाणिज्य व सौ डॉक्टर उषाताई प्रसादराव तनपुरे
वरिष्ठ महाविद्यालय व त्याचबरोबर श्रीमती आर्यम सिसोदे कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना तसेच महाविद्यालय अंतर्गत सुधारणा कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं आज सतत तिसरं वर्ष आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून संपूर्ण गावात छत्रपती शिवराय जयंतीनिमित्तानं एक भव्य शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे. त्यात लेझिम, ढोल ताशे त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचाही सहभाग आम्ही घेतलेला आहे आणि आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काही सजीव देखावे देखील या ठिकाणी तयार केलेले आहेत. त्या माध्यमातून समाजामध्ये शिवरायांच्या चरित्राचा एक संस्कार पुन्हा नवीन पिढीवर व्हावा आणि गावात भारतीय संस्कृतीचा मान आणि सन्मानाच्या वाढीसाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात यावं या उद्देशानं आमचा हा सर्वांच्या सहभागातून महाविद्यालयातील प्राध्यापक सहकारी, विद्यार्थी, मित्र मैत्रिणी आणि माननीय संस्था संचालक मंडळातील अध्यक्ष व सगळे संचालक मंडळातील सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. श्री शिवजयंतीनिमित्त धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात लोक जनशक्ती पार्टीतर्फे मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान पक्षातर्फे विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, माजी महापौर जयश्री आयरराव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यशवंत पाटील, लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष दिलीप साळवे, महिला अध्यक्ष शोभा चव्हाण, बाजार समितीचे माजी प्रशासक रावसाहेब गिरासे, इंजिनियर पराग ऐरे, बाजार समितीचे संचालक माजी सभापती गुलाबराव कोतेकर, माजी सभापती बाजीराव पाटील, विजय चिंचोले, गंगाधर कोळेकर, नाना लामगे, उपसभापती योगेश पाटील, बाजार समितीचे सचिव देवेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक कुंदन खरात, दत्तू साळवे, रवींद्र नगराळे, अशोक तेले, मुरली वाघ, प्रमोद सोनवणे, सम्राट डेवरे, सूरज साळवे, सिद्धार्थ साळवे, सागर चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 369व्या जयंती उत्सवानिमित्त लोकजनशक्ती पार्टी रामविलास उत्तर महाराष्ट्र विभाग जिल्हा धुळेच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे. जयंती साजरी करत असताना धुळे शहराचे आमदार साहेब, धर्मयोद्धा माननीय अनुप भैयाजी अग्रवाल, धुळे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर ताईसो मायादेवी परदेशी, तसेच आमचे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आयुष्यमान साहेबराव पाटील साहेब, तसेच माजी महापौर जयश्रीताई आहेरराव, तसेच बाजार समितीचे इतर संचालक मंडळातील सदस्य गुलाबराव कोतेकर आहेत, विजय चिंचोले आणि गंगाधर कोळेकर, तसेच आमचे परमस्नेही मित्र युवा नेते, शिवसेनेचे युवा नेते आदरणीय किरण तात्या जोंधळे, तसेच समस्त लोकजनशक्ती पार्टी व बाजार समिती मधील सर्व कार्यकर्त्यांनी या शिवजयंती उत्सवात आपला सहभाग नोंदवलेला आहे. सदरचा हा जो कार्यक्रम आहे, आमचे लोकजनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्राचे नेते माननीय दिलीप आप्पा साळवे व आमच्या भगिनी शोभाताई चव्हाण यांच्या प्रमुख नेतृत्वात हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. लोकजनशक्ती पार्टी रामविलास पार्टीतर्फे धुळे शहरामध्ये विविध राष्ट्रपुरुष असो व धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करत असते. आम्ही लोकजनशक्ती पार्टीचे आमचे नेते आदरणीय केंद्रीय मंत्री युवा हृदय सम्राट चिराग पासवान साहेब, तसेच आमचे प्रदेश अध्यक्ष प्रमोदजी कुदळे साहेब यांच्या वतीने संपूर्ण धुळे शहराला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळाच्या धुळे शहरातील साक्री रोडवरील श्री संस्कार प्रतिबंध मुलींची शाळा व कार्यशाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
धुळे शहरातील साक्री रोडवरील महेंद्र हॉटेल समोरील यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळाच्या श्री संस्कार मतिमंद मुलींची शाळा व कार्यशाळा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संस्था कार्यरत झाल्यापासून गेल्या 16 वर्षापासून येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यावेळी शिवजयंती निमित्त मतिमंद मुलींनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर माहिती सांगितली. या प्रसंगी सुनील वाघ, पूनम सूर्यवंशी, ललित सूर्यवंशी, निखिल वाघ, मनीषा जोशी, मनीषा गुरव, देवयानी वाघ, अनया सूर्यवंशी, दीपाली खराटे, दीपश्री पवार, ज्योती सोनवणे, कविता पाटील, रोहिणी पाटील, उषा टोके, रोहित मोरे, माधुरी कदम, रामचंद्र कदम, संदीप पावरा, अविनाश थोरात, सुनीता आडावे, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते. राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ. सर्वांना या श्रीकन्याचा नमस्कार. माझे नाव आहे लक्की. मी आज सर्वांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी 2 शब्द सांगते. छत्रपती शिवाजी महाराज हे जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे आईचे नाव जिजाबाई आणि वडिलाचे नाव शहाजी राजे भोसले असे होते. शिवाजी महाराज एक शूर आणि आदर्श महाराज होते. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. अरे विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरींना माझा शुभा कसा होता, माझा शुभा कसा होता. व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधीही नष्ट होत नाही. व्यक्ती नष्ट होतात पण विचार नष्ट होत नाही. म्हणून मी जाता जाता एवढेच म्हणेन की तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे. तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे. शिवशाहीची सारी तत्वे वागण्यात आपल्या दिसू दे. शिवशाहीची सारी तत्वे वागण्यात दिसू दे. जे छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की. सांस्कृतिक महिला मंडळ धुळे संचलित श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळेच्या वतीने आज रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा 396वा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या 16 वर्षापासून संस्था कार्यरत झाल्यापासून दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये सर्व संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी यांच्या सान्निध्यात परिसरातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. याही वर्षी शिवजयंती उत्सवानिमित्त सर्व विद्यार्थिनींना मिष्टान्न भोजनाचा योग या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अत्यंत उत्साहाच्या भरात शिवजयंती उत्सव या ठिकाणी साजरी झाली. यावेळी संस्थेच्या मुख्याध्यापिका पूनम सूर्यवंशी, सर्व शिक्षक स्टाफ, त्याच पद्धतीने संस्थेचे सचिव श्री निखिल वाघ आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी परिसरातील नागरिकांसह उपस्थित होते. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. पिंपळनेर येथील निळकंठ नगरात हळदीच्या कार्यक्रमापूर्वी नातेवाईकांमध्ये झालेल्या वादात धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात 3घांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा मराठा पंच मंडळ शिवजयंती उत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन. 2 सराईत चोरट्यांना जेरबंद करीत शहरातील 2 घरफोडीचे गुन्हे अवघ्या 24 तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू एकता शिवजयंती उत्सव समितीतर्फे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न. लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवराय या विषयावर व्याख्याते अशोक बांगर यांचे व्याख्यान संपन्न. नरडाणा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करीत काढण्यात आली शोभायात्रा. लोकजनशक्ती पार्टीतर्फे शिवजयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन. आणि साक्री रोडवरील श्री संस्कार मतिमंद मुलींची शाळा व कार्यशाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.